देवघरासंबंधित तुम्ही सुद्धा या चुका करत असाल तर आत्ताच थांबवा, कारण यामुळे आपली श्रीमंती सुद्धा थांबते असं म्हटलं जातं। सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हाही आपण देवघर स्वच्छ करतो ते कधीही गुरुवारी किंवा एकादशीला स्वच्छ करू नये, तर शनिवारी स्वच्छ करावं। देवघर शनिवारी स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते असं म्हणतात। देवघर स्वच्छ झाल्यानंतर पूर्ण देवघरात गंगाजल शिंपडायला विसरू नये। दुसरी महत्त्वाची गोष्ट, देवघरातील दिवा कधीही अस्वच्छ नसावा आणि तीच दिवात पुन्हा वापरू नये। दिवा रोज घासून पुसून घ्यावा आणि नवीन ज्योतीवर पुन्हा ज्योत लावावी। तिसरी महत्त्वाची गोष्ट, मूर्ती स्वच्छ करताना कधीही जमिनीवर ठेवू नये, त्या पाटावर किंवा स्वच्छ वस्त्रावरच ठेवाव्या। चौथी गोष्ट, पूजा झाल्यावर आणि रात्री देवांच्या विश्रांतीसाठी पडदा नक्की लावावा। पाचवी महत्त्वाची गोष्ट, घरातील वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे देवघरात शांतपणे कापूर जाळावा।